गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू द 30 डे सिरीज विथ मी. मध्ये आजचा डे आहे 22. दाताच्या लग्नाचा हँगओव्हर पूर्णपणे उतरला अजून नाही आहे आणि दात माझ्या डोळ्यात सुजलेले वाटतात. तरी पण स्टील नाश्ता करून पेपर दिला. पेपर देऊन घरी आले, जेवण वगैरे केलं, भांडे वगैरे घासून किचन वगैरे आवरून घेतलं. त्यानंतर मी चांगली नॅप घेतली कारण मला खूप गरज होती. एक्झामनंतर मला खूप झोप लागते. झोपेतून उठल्यानंतर थोडंसं फ्रेश झाली आणि मस्त स्वतःसाठी आणि मम्मीसाठी कडक कडक चहा ठेवला. चहा घेतला आणि मी झोपले होते तेव्हा खूप पाऊस पडून गेला होता म्हणून गॅलरीत गेले व्ह्यू एन्जॉय करायला. तर पाऊस पडून गेल्यानंतरचा असा काही छान व्ह्यू दिसत होता. त्यानंतर वेळ झाली संध्याकाळच्या स्वयंपाकाची. तो कुकर वगैरे लावून घेतला वरण भातासाठी. त्यानंतर मी वरणासाठी हे काढते आहे मसाला, कारण का वाटणाची आम्ही वरण करत असतो नेहमी. मग त्यासाठी वाटणासाठी काय काय घेतो तर हे तुम्ही बघू शकता. जसं की मी मागच्या व्हिडिओतही सांगितलं होतं की जे आपण उडदाच्या डाळीसाठी वाटण काढतो सेम ॲज इट इज ह्यासाठी काढावं लागतं. लसूण, मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि थोडंसं जिरं ते वाटण करून घ्यायचं आणि मग त्याचीच फोडणी द्यायची. खूप क्लासिक लागते वरण. आणि वाटणामध्ये कोणतंही पाणी ॲड नाही करायचं कारण आपण टोमॅटो टाकतो आणि त्याला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं. तर इथे मी छान प्रकारे फोडणी देऊन घेतली वरणाला आणि खूप असं उकळवू द्यायचं. वरण छान असं उकळल्यानंतर त्याच्यामध्ये अशी चव येते, अजून टेस्टी लागतं. तर इथे मी भाकरी करून घेते आहे. त्यानंतर बटाटे उकडत टाकले चटणीसाठी. त्यानंतर कांदा टोमॅटो मी कापून ठेवलेला आणि चुकून माझ्याकडनं जिऱ्याची पूर्ण डब्बीच काणी झाला हे ऑलरेडी मम्मीला सांगितलं सकाळी, पण बघत त्या काय बोलतात. त्यानंतर मस्त फोडणी दिली आणि गार्निशिंगसाठी वरती कोथिंबीर टाकली. टेस्टी झाली होती. त्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं, स्किन केअर करून घेतलं. उन्हात फिरून माझी स्किन पूर्ण टोटली टॅन झाली आहे. बघू आता काय करता येईल. तर आजचा दिवस असा काय स्पेंड झाला. परत भेटूया उद्या. थँक्स फॉर वॉचिंग.